आज मी बनवणार आहे सुकी दोडक्याची भाजी। तर मी काय केलं, पहिलं दोडका स्वच्छ धुवून घेतला, त्यावरच्या शिरा काढून दोडका असा पातळ उभा कापून घेतला। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर जिरं, लसूण, कढीपत्ता टाकला। लसूण लालसर झाला की कांदा टाकला बारीक कापलेला एक। कांदा लाल झाला की मग दोडका टाकला। दोडका 1-2 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेतला। त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर टाकली। आता 1 चमचा गरम मसाला टाकला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं। बारीक कापलेला टोमॅटो टाकला एक आणि सर्व छान मिक्स करून गॅस बारीक केला आणि 4-5 मिनिटांसाठी झाकून ठेवलं। तर दोडक्यामध्ये पाणी वगैरे काही टाकलं नाही मी, दोडक्याला हे पाणी सुटले। आता दोडका शिजलेला आहे। शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकली। हे सर्व छान मिक्स करून गॅस बंद केला आणि 2 मिनिटांसाठी झाकून ठेवली भाजी। तर मी आज अशा पद्धतीने सुकी दोडक्याची भाजी बनवली होती।